सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धर्मांध शक्तींनी केलेल्या गैरकृत्याची वस्तुस्थिती समाजापुढे यावी यासाठी उदयपूर फाइल्स हा चित्रपट धुळे जिल्ह्यासह सर्वत्र प्रदर्शित करावा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले। चित्रपटगृहांना श्रीरामनवमी समिती व हिंदुत्ववादी नागरिकांकडून संरक्षण देखील देण्यात येईल असे निवेदन स्पष्ट करण्यात आले। या प्रसंगी योगेश भोकरे, प्रशांत जुवेकर, ॲडव्होकेट अमित दुसाणे, दिनेश वाघ, महेश माळी, पीयूष खंडेलवाल, गुलाब माळी, हेमंत कचवे, संदीप चौधरी, मनोज जैन, बजरंग बर्वे, कुणाल तारगे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उदयपूर येथील एक साधं टेलर काम करणाऱ्या कन्हैयालाल इस्माचा लाईव्ह पद्धतीने मर्डर करून तो लाईव्ह मर्डर करत असताना मोदींनाही जीवे मारण्याची धमकी दिलेले काही धर्मांध शक्तींच्या विरोधात उदयपूर फाइल्स हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। या चित्रपटाला मुस्लिम संघटनेंनी विरोध करून दिल्ली हायकोर्टामध्ये त्याला स्टे घेतला। त्याला स्टे घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने तो चित्रपट प्रदर्शित करण्याबाबतच्या सूचना सेन्सॉर बोर्डमधील काही विषय कट करून ते प्रदर्शित करण्याची परवानगी दिलेली आहे। पण काही मुस्लिम संघटना गेल्या अनेक दिवसापासून हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहात। या घटनेचा आम्ही सर्व श्रीराम उत्सव समिती आणि सकल हिंदू सर्व समाज निषेध करत आहोत। शेवटी चित्रपट हे समाजाच्या आधारावर सत्य घटना प्रदर्शित करणाऱ्या परिस्थितीवर आधारित आहे आणि हा चित्रपट प्रदर्शित होऊन समाजापुढे वस्तुस्थिती यावी ही आमची मागणी आहे। हा चित्रपट कोणी बंद पाडेल तर त्यास आम्ही सर्व सकल हिंदुत्व आणि श्रीराम संघटना जागर जनस्थानकरिता रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।